कॉर्पोरेशनचे चेअरमॅन डॉक्टर चंद्रकांत शेट्ये, हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे चेअरमॅन मई मतदारसंघाचे आमदार श्री पेमेंद्र शेट, तसेच ह्या आमच्या स्किल डेव्हलपमेंटचे डायरेक्टर ज्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हो कार्यक्रम हांगासर ऑर्गनायज केला श्री दीपक देसाई. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमांक खास करून तुमच्यामध्ये मार्गदर्शन करपाक आयल्या सौ सुलक्षणा सावंत, पल्लवी साळगांवकर, आमचो जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुल्लकर, बाकीचे व्यासपीठासमोर आशिल्ल्या म्हज्या मानेस्त मोगाळ भावांनो आनी भयणांनो. स्किल डेव्हलपमेंट ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सीस आमी स्किलिंग, अपस्किलिंग आनी रिस्किलिंग म्हणजे ज्याच्या कडेन जी स्कील आसा ती स्कील आनीक वाडोवप किंवा ताका रिस्किल करप म्हणजे तेजी आनीक नवीन ताका शिकोवप, हाज्या खातीर ह्या डिपार्टमेंटाचो वेगवेगळे शॉर्ट टर्म आनी लॉंग टर्म कोर्सीस दवरता. तेजो अवेरनेसचो कार्यक्रम हो आज मुद्दामून बाब दीपक देसाई हांच्यांनी सांखळेंतल्या रवींद्र भवनात ऑर्गनायज केला. आता एक्झॅक्टली आमी कोर्सीस खंयचे कोर्सीस करतले, खंयचे कोर्सीस शिकतले आनी आमच्या IITयात आमचे कडेन कोर्सीस कितें अवेलेबल आसा हे सगळ्यांक कळपाची गरज आसा. हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी म्हणजे स्किल डेव्हलपमेंट नावाची नवीन मिनिस्ट्री फॉर्म केली आणि त्या नवीन मिनिस्ट्रीच्या मार्फत पुराय देशात तांच्यांनी स्किल डेव्हलपमेंट पुराय राज्यात वेगवेगळे कडेन स्किलिंग आनी रिस्किलिंग जो प्रयोग हो सुरवात केलो. हे कित्याक तर आमी पळयता की पारंपारीक रित्या जो लेबर आशिल्लो ताका जो पर्यंत स्किल लेबर करिना तो पर्यंत आमी तेजो खूब बऱ्या पद्दतीत उपयोग करपाक शकना आणि म्हणून तर अशा पद्दतीचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे दोन तरेचे कोर्सीस, एक जे कोर्सीस आमी रेग्युलर IITयात वचून 6 म्हयने किंवा 1 वर्स शिकपाक शकतले अशा पद्दतीचे कोर्सीस, जे कोर्सीस आमचे IITयातले इन्स्ट्रक्टर तुमच्या पर्यंत येतले, तुमकां ट्रेनिंग दितले आणि ते कोर्सीस शिकून तुमकां आपलो बिझनेस म्हणा किंवा ज्या जाग्यार इंडस्ट्रीक गरज आसा त्या जाग्यार तुम्ही त्या इंडस्ट्रीत वचू शकता अशा पद्दतीचे स्किलिंग करपाचे काम आमच्या स्किल डेव्हलपमेंट इंडस्ट्रीच्या मार्फत सुरुवात केला. आता हे स्किल डेव्हलपमेंट इंडस्ट्रीच्या मार्फत कोर्सीस करता आसतना स्किल डेव्हलपमेंट हाज्या बरोबर लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट, ताज्या बरोबर हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट, ताज्या बरोबर कॉयर डिपार्टमेंट अशी आमची वेगवेगळी डिपार्टमेंटां जी आसा, इवन दो द गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे आर्टिजन डिपार्टमेंट, ह्या सगळ्या डिपार्टमेंटाक हांवें बाब दीपक देसाई हेका एकत्र घे म्हटलां. कारण हे एकूच डिपार्टमेंट सगळे कोर्सीस करपाक शकतले अशें ना आणि हे कोर्सीस आमी सुरवात करपा खातीर आयचो हो अवेरनेस सुवाळो आसा. म्हणजे उदाहरण आमी जर म्हणत तुमकां कदाचित 3 म्हयन्याचो कॉयरांतलो कोर्स करपाक जाय जाल्यार तो कोर्स कॉयर डिपार्टमेंटा कडेन लिंक करून सर्टिफिकेट कोर्स म्हणून चालू करपाक शकता. हाज्या व्यतिरिक्त तुमच्या मदींच कितलींशींच जाणां जी 10वी पास आसतली, 12वी पास आसतली, जी ग्रॅज्युएट आसतली, जी एक्चुअली IITयात वचून अजूनही कोर्सीस करपाक शकता, जे आमच्या कडेन 6 म्हयन्याचे वेगवेगळे कोर्सीस आसा, जे 1 वर्साचे वेगवेगळे कोर्सीस आसा. हाज्या व्यतिरिक्त आमच्या कडेन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन नावाची जी त्याची सोसायटी आसा, त्या सोसायटीच्या मार्फत आमी वेगवेगळे कोर्सीस ऑलरेडी चालू केल्ल्या. जे कोर्सीस उदाहरण तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, आमी 2014तल्यान जे साई नर्सिंग इन्स्टिट्यूट, साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हांगासर हे कोर्सीस सुरवात केल्या. खूब जाणांक कदाचित खबरूय आसची ना. डिप्लोमा इन मेडिको लॅब टेक्निशियन म्हणजे 12वी जाल्ले कोणूय चली आसूं बायल आसूं जे 12वी पास आसत जाल्यार ताका 1 वर्साचो कोर्स आसा, जेका आमी डिप्लोमा इन मेडिको लॅब टेक्निशियन कोर्स म्हणटा, जेका आमी डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक टेक्निशियन कोर्स म्हणटा, जेका ANM कोर्स वो स्किल डेव्हलपमेंटाचो न्ही म्हणल्यार नर्सिंगाचो कोर्स आसा, जेका आमी एक्सरे टेक्निशियन कोर्स म्हणटा जो 1 वर्साचो कोर्स आसा. हाज्या व्यतिरिक्त जर जो कोण 10वी आसत जाल्यार ताका आमी होम नर्सिंग नावाचो कोर्स जो आमच्या साई नर्सिंग इन्स्टिट्यूट मार्फत चालू केल्लो. त्या कोर्साच्या मार्फत आपल्याक जेका ट्रेनिंग घेवपाक जाय ते ट्रेनिंग घेवपाक शकता. अशे विविध कोर्सीस वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत आसा. ताचो अवेअरनेस जावपाक जाय आणि ताचे तुमकां म्हणजे एक नॉलेज किंवा आमकां सर्टिफिकेट आणि ताच्या फुडें जॉब किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट अशा पद्दतीत अवेअरनेस करपा खातीर आयचो कार्यक्रम आसा. म्हाका दिसता निश्चितच म्हाज्या फुडें उलोवपी सगळे वक्ते जे आसात ह्या वेगवेगळ्या कोर्सीसाचेर तुमकां मार्गदर्शन करतलेच आणि पुराय फुडल्या वर्सभराच्या भितर वेगवेगळे प्रोग्राम्स
हे स्किल डेव्हलपमेंटाच्या मार्फतूय बी तुमकां वेगवेगळे प्रोग्राम्स जे आसा हे स्वता आमचो लेबर अँड एम्प्लॉयमेंट, डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट, डायरेक्टर ऑफ हँडीक्राफ्ट हांच्या मार्फत लावपाची तयारी आसा. फक्त तुम्ही इनिशिएटिव्ह घेवपाक जाय. आमी बरेचशे फावटी म्हणटा अनलेस अँड अंटील तुम्ही इनिशिएटिव्ह घेयना जाल्यार तो कोर्स लागपाक शकना. म्हणून हांव उदाहरण म्हणून तुमकां सांगता, फाटले फावटी कॉयराच्या वतीन जवळपास आमी मोर दॅन 150 कॉयर स्किल्ड मॅनपॉवर तयार करपाक शकले. आमी ज्यो कॉयर क्लासीस सुरवात करपाक शकल्यो त्या कॉयर क्लासीसांतल्यो आमी क्लासीस लायल्या उपरांत जवळपास 10 जाणां फुडें ट्रेनर म्हणून कामाक वचपाक लागली. म्हणजे ज्यांच्यांनी क्लासीस घेतल्यो तीच ट्रेनर जाली आणि ती 10 जाणांक मिनिमम ऑनररियम 10,000 रुपीज पर मंथ हो तांकां मेळपाक लागलो. म्हणजे ह्या पद्दतीत आमी शिकले आसत आणि फुडें जर शिकपाक वचपाची तयारी केली जाल्यार ऑनररियम तुमकांय मेळपाक शकता. अशे विविध खात्याच्या मार्फत नॉट ओन्ली द कॉयर डिपार्टमेंट आणि ताकाच लागून कॉयर युनिट आज आमचो वेळग्यातूय कॉयर युनिट चलता, सुर्लातूय कॉयर युनिट चलता. अशे मदीं तर आमी एक्चुअली कॉयर क्लस्टर सुरू करपाचो प्रकार एक सुरू करपाची योजनाय केल्ली, बट काही कारणास्तव ते फाटी उरले. तुम्ही सगळ्यांनी जर अशा पद्दतीत क्लस्टर फॉर्मेशनचो जर भाग इनिशिएटिव्ह घेतलो जाल्यारूय दिस इज पॉसिबल आसा. म्हटल्यार तुम्ही इनिशिएटिव्ह घेवची पडटली. कोण तरी बिंग अ वन लिडर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर, म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतींतल्यान, एखाद्या वार्डांतल्यान किंवा सेल्फ हेल्प ग्रुपाची जी अध्यक्ष आसा किंवा व्हिवोची जी अध्यक्ष आसा, विलेज ऑर्गनायझेशनची जी अध्यक्ष आसा, तिनी इनिशिएटिव्ह घेवन बाकीच्या बायलांक ट्रेनिंग, स्किल आणि मार्केटिंग ह्यो गजाली करच्यो पडटल्यो. आमी प्रत्येक प्रॉडक्ट जो तयार करता ताका मार्केट दिवपाचें कामूय हे तुमीच सुरवात करची पडटली आणि ते जर करीत जाल्यारूच पॉसिबल आसा अशें म्हाका दिसता. त्या खातीर ह्या कार्यक्रमाचो इनिशिएटिव्ह घेवन तुमी सगळ्यांनी, म्हणजे आमच्याकडे आत्ता एट प्रेझेंट बिचोले तालुक्यात डायरेक्ट ITI आमकां 2 लागता. एक आमची बिचोलेत असलेली ITI आणि दुसरी आमकां होंडा असलेली आमची दोन्ही ITI, ज्यो दोन्ही म्हणजे साखळी, बिचोले आणि मये हे तिनूय मतदारसंघ कव्हर करपाक शकता. ताज्या व्यतिरिक्त आमच्याकडे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बिचोले आसा, त्या कम्युनिटी पॉलिटेक्निकच्या वतीन असे वेगवेगळे कोर्सीस, म्हणजे फूड ब्रिवेरीजीस पासून हँडीक्राफ्ट पर्यंत अशेय कोर्सीस जे आमी सुरू करपाक शकता. बट त्या खातीर आपल्याक इंटरेस्ट कितें आसा, आपल्या वाड्यार कितें जावपाक शकता, आपलो सेल्फ हेल्प ग्रुप कितें करपाक शकता, ही इनिशिएटिव्ह तुम्ही घेवची पडटली जाल्यारूच ते शक्य आसा. अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. हाज्या व्यतिरिक्त फक्त हांव एकूच एडिशनल म्हणून फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंग हाजे सारखे वेगवेगळे कोर्सीस आमी आमच्या ITI आणि पॉलिटेक्निक हाज्या मार्फत चलयता. बट जे कोर्सीस आमी ताका इन फ्युचर ताका सर्टिफिकेटूय दिवपाक शकता आणि तीच सर्टिफिकेट ताका सेल्फ एम्प्लॉयमेंटाक आसत किंवा EDC आणि बाकीच्या जाग्यार लोन घेवपाक आसत किंवा जेन्ना जेन्ना आमच्या ITIतली प्रत्येक सर्टिफिकेट इन फ्युचर, म्हणजे इवन दो हाऊसकीपिंग सारको कोर्स जो आसा तोय आमी HRDFच्या मार्फत चलयता. हांव एक कित्याक सांगता, जर आपूण 10वी फेल आसत जाल्यार सुद्धा आपूण स्किल्ड आसपाक जाय, जाल्यार सुद्धा आपल्याकडे एखादी सर्टिफिकेट कोर्स आसपाक जाय विथ अ मिनिमम फीस. हे कोर्सीस आमची सुरू करपाची तयारी आसा. काही कोर्सीस आमी सुरूय करता कारण इन फ्युचर हाऊस किपिंगाकूच इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट आसा. आमी पळयता की डे बाय डे म्हणजे हाऊस किपिंगातले वेगवेगळ्या गजाली आमी त्यांची डिमांड ही वाढत आसा. त्या खातीर स्किल्ड करपा खातीर ही तयारी जी सुरवात केल्या आमी, म्हाका दिसता तुम्ही सगळ्या जाणांनी आयच्या ह्या पुराय वर्कशॉपाचो डिटेलान समजून घेवचें. पुराय दनपार मेरेन वर्कशॉप चलतलो. दनपारचो लंच ब्रेकूय हांगाच आसा. हांवें मुद्दामून बाब दीपक देसाईक म्हटलें की हांवूय दनपार मेरेन कॅम्पसानूच आसतलो. म्हाज्यो 1-2-3 मिटिंग्स कॅम्पसानूच लागल्या. त्या खातीर तुमी फक्त म्हणजे कार्यक्रम आमी आयकलो आनी घरा गेली जाल्यार ताचो कांयच उपयोग जावचो ना. इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास 1000भर महिला भगिनी जर हांगासर आयज आयल्या जाल्यार त्या कार्यक्रमाचो आमकां आउटपूट येवपाची गरज आसा. हांव सदांच दीपकाक सांगता, आमी खंयचोय कार्यक्रम घेतलो काय त्या कार्यक्रमाचो आमकां फायदो जावपाक जाय आनी इंडिव्हिज्युअली जर फायदो जातलो आसत जाल्यार आमी स्वताहून इंटरेस्ट घेवचो पडटलो. कारण सरकार एखादो कार्यक्रम करता बट त्या कार्यक्रमाचो कोणी कसो फायदो घेवपाचो हो आपूण ठरोवपाक जाय. हांगासर येयल्ल्या प्रत्येक महिला भगिनीन जर ठरयत म्हणजे ह्या कार्यक्रमांतल्यान आपणाक कितें मेळटलें, ह्या कार्यक्रमाचो म्हाज्या सेल्फ हेल्प ग्रुपाक कितें फायदो जातलो, तेजो जर आमी विचार करीत जाल्यार निश्चित रित्या
तो आमकां खूब मोठ्या प्रमाणात फायदो जावपाक शकता. हे सांगता आसतना हांव फक्त एकूच उदाहरण सांगता आनी मागीर म्हाजें भाशण सोंपयता. तें बऱ्याचशा जाणांनी उदाहरण थोड्या जाणांक खबरूय आसा. हांव मुद्दामून आमच्या हांगासरूच स्टॉल लायले. एका महिला भगिनीच्या स्टॉलाचेर गेलो आनी तिका विचारलें, तुवें ही आवळा कॅन्डी खंयच्यान केल्या काय म्हणून. तिणे म्हाका उत्तर कितें दिलें खबर आहा? दोतोर म्हणालो, तुवेंनूच वर्कशॉप घेतलेलो, तितूंतल्यान आपूण शिकलें म्हटलें. हांवें म्हणलें, तूं खंय रावता? आतां म्हणाले, आपूण ओल्ड गोवा रुमांक रावता म्हणपा लागली. आपूण पयलीं नावेली रुमांक रावताली आनी नावेली रुमांक रावताले तेन्ना दोतोर तुमी फूड प्रॉडक्ट तयार करपाचो 1-3 दिसाचो कोर्सीस घेतलेलो. आमची नावेलीची खूब जाणां आसली, स्वाती बीन आहाय पळय. नावेलीची जवळपास 40 जाणांनी ट्रेनिंग घेतलेली. तिच्या बरोबर तिणी ट्रेनिंग घेतलेली. ओके. आनी ताज्या उपरांत तिणी स्वता आवळा कॅन्डी, तिणी स्वता म्हणजे गोवन आवळा कॅन्डी नांवाचो स्वताचो प्रॉडक्ट तिणी ब्रँड केलो. तिणी गोवन लोणचें म्हणजे आंब्याचें लोणचें, बिमलाचें लोणचें तो आनी हाजें आवळ्याचें लोणचें, हे तिणी ब्रँड, लिंबाचें लोणचें तिणी ब्रँड केलें. अशे जवळपास 4 ते 5 प्रॉडक्ट तिणी FDA लायसन घेतलें, FSSAIचें लायसन घेतलें, तिणी GST काडलो, तिणी पॅकिंग शिकली, तिणी ब्रँडींग केलें आनी ताज्या उपरांत आपले सगळे प्रॉडक्ट हे जे आसा गोवा बागायतदार, परत बार्देस बाजार हांगा सगळी कडेन मार्केट करपाक लागली. हांवें हांकां सगळ्या जाणांक आफोन येलें. म्हणजे नावेलेन जितक्या जाणांनी ट्रेनिंग अटेंड केले भितरली 4-5 जाणां म्हाका मेळ्ळी. हांवें म्हटलें हांगाय म्हटलें आनी हेजे कडेन म्हटलें आतां विचारात तिजो प्रॉडक्ट कसो. तेणी ते आवळा कॅन्डी ही जवळपास म्हणजे तिणी सांगलें आमकां 45 रुपया आपूण जार विकता म्हणून. ओके. हांवें तिका विचारलो, तुजो म्हयन्याक इन्कम कितलो काय म्हणून. ऑन एन एवरेज इन्कम इज 20,000 रुपया. खंयसरूच म्हणजे आपल्याक 20,000च्या पेक्षा कमी मेळना, चडूच मेळटा, बट 20,000 रुपया कमीत कमी मेळटा. ओके. जाल्यार आमी कितें करता, उलटें सांगो, आमी कितें करता ते आमी ट्रेनिंग घेतली काय ना, दोतोर आवळे कोण हाडटलो? मागीर दोतोर FDAचें लायसन कोण दितलो म्हाका? तें मेळ्ळें. दोतोर पॅकिंग कोण करतलो? मागीर पॅकिंग करून गोपाळ आहा काय कितें विचारतली. मागीर ताका पॅकिंग लाय म्हणटलें. आतां मागीर व्हरतलो कोण ते बाजारान? दोतोर प्रज्योत मेळटलो मातसो, बाजारान धाडटा म्हणटली. हांवें कित्याक सांगलें, आमकां ह्या साच्यातल्यान भायर सरपाक जाय. आमकां हो एटिट्यूड आसूंक जायना. आमी इंडिपेंडंट जर ट्रेनिंग घेतली आसत जाल्यार ताज्या पासून त्या महिला भगिनींक हांव कळपाक जाय म्हणून सांगता. हांव ती रुमांक रावता, तिजो घोव एका फॅक्टरीन कामाक वता, तिच्या घरा कडेन आवळे पिकाना, तिच्या घरा कडेन तोरांय मेळना. ती सगळे बाजारांतल्यान विकते हाडटा आनी ती सगळे आपल्या ज्या रुमान रावता त्याच रुमान सगळे तयार करता आनी त्या रुमांत ती स्वता सगळे मार्केट करता. म्हणजे हे जर एखाद्या महिला भगिनीक शक्य आसत जाल्यार म्हाका दिसता आमी 20 जाणां एकी कडेन आयली जाल्यार आमच्या कडेन गांवांत आनी वाड्यार आमचे सगळे रिसोर्सीस, आवळे वेळ पडल्यार आमकां फुकट मेळटा, तोरांय फुकट मेळटा आनी आमकां सगळीं जाणां आमी एकत्र जर आसत जाल्यार आनिकूय वेगवेगळे रिसोर्सीस आमच्या कडेन आसा. तेजो जर आमी बरो उपयोग केलो आसत जाल्यार आमी खूब बऱ्या पद्दतीचें मार्केट करपाक शकता. बट आमी डिपेंडंट जावपाचें सोडून दिवपाक जाय. आमी इंडिपेंडंटली ते करतले हो आमच्या भितर एक जर आमी भावना तयार केली जाल्यार निश्चित रित्या आमी आमच्या पांयार उबे रावपाक शकतली. आयच्या स्कील डेव्हलपमेंटाचो ह्या ट्रेनिंगाचो उद्देशूच तो आसा. कारण आमकां मुळात म्हटलां आमी प्रत्येकाक, कारण आयची ही जस्ट सुरवात आसा. म्हणजे त्याच्या खातीर वेगवेगळ्यो ट्रेनिंग्स ह्यो वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत जाय जाल्यार ते तुमकां लायन अप करून दिवपाक शकता. अशी आमची वेगवेगळी कॉर्पोरेशन्स आसात. इवन दो हांव मुद्दामून सांगता की IT कॉर्पोरेशनच्या वतीन सुद्दां आमच्यो ST भयणी आहा पळय न्ही, तांकां फुकट कॉम्प्युटर ट्रेनिंग आमी ITच्या वतीन दिता. म्हणजे एकूय पयशे खर्च करिनासर IT ट्रेनिंग दिवपाचें काम हांव स्टार्टअपाचेर बीन वतात. हांवें काल म्हटलां तशें 10 लाख रुपया आमी स्टार्टअपाक सबसिडी दिता, लोन न्ही. स्टार्टअप नवीन प्रॉडक्ट करपाक ते तर खूपच वेगळें, तितून हांव वचत ना, सोडून दी. बाकीचे लोन म्हणल्यार आमी ल्हान ल्हान सुद्दां जर सुरू करतले आसत जाल्यार त्याची सुरवात आमी आमच्या पासून करपाक जाय. बट एनी हांव फाटल्या अजूनय बी खूब जाणांनी बारीक बारीक आपली सुरवात केल्ली आसा. तांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. कोण अगरबत्ती मेकिंग आसतले, कोण फ्लावर मेकिंगान आसतली, कोण बॅग मेकिंगान आसतली, ना अशें ना. हातूंत सुरवातूय केल्या, बट ताका अजून मोठ्या प्रमाणात स्किल्ड करप आनी मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करप. ल्हानशें करून उपयोग ना. खूब मोठ्या प्रमाणात त्याची तयारी करून खूब मोठ्या प्रमाणात ते मार्केटान हाडप हाची गरज आसा. आनी ते जर केले आसत जाल्यार त्याचो खूब मोठो फायदो आमकां सगळ्या जाणांक मेळपाक शकता. निश्चित रित्या परत एकदां
हांव डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट ह्या पुराय डिपार्टमेंटाचे ताच्या पुराय स्टाफाचे दीपक देसाय हांचे खूब खूब अभिनंदन करता. तुम्ही सगळीं जाणां व्हडा संख्येत हांगासर आयिल्लीं आसा. निश्चित रित्या म्हणजे हॉनरेबल प्रायम मिनिस्टर हांचें स्वप्न आत्मनिर्भर भारत करप आनी आमचें स्वप्न जे स्वयंपूर्ण गोंय करप, हे स्वयंपूर्ण गोंय करपाक तुमचो सगळ्यांचो हातभार लागतलो. इतकेंच सांगता आनी म्हजी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं. गोयचे मुखेल